खोटं बोललास यश तू? आणखीन किती खोटं बोलणार आहेस? हे सगळं मॅजिक मुळे नव्हतं, हे सगळं म्हणून होतं कारण तू यशवर्धन चौधरी आहेस. मला नाही माहिती तुला तुझी ओळख का लपवावी लागली होती. मला फक्त एवढं माहितीये की मी माणूस ओळखण्यात चुकले. यश सर, ओळखीचे ओळखीचे म्हणता म्हणता तुम्ही कधी अनोळखी झाला ना, कळलंच नाही. कोण? नाही, इट्स ओके. तू थांब थोडा वेळ एकटा, मी नंतर येतो. समीर, इट्स ओके यार, चिल. म्हणजे मला त्रास होतोय. मला ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती. मी तुला सांगतो ना, तू रड, मोकळा हो, मी आहे ना. इधर रख दे अपना सर और रो. हे बघ, यशवर्धन चौधरी म्हणून एकदा शेवटचा रडून घे, मग आपण आयुष्यावर मजा करू. हा, नाही पण मला तितकाच आनंदही होतो. आनंद होतोय म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे मला आज खऱ्या अर्थाने नेहाबद्दल कंप्लीट क्लॅरिटी आली आहे. माझं ठरलंय, लाईफ पार्टनर ओनली नेहा, आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. विश्वजित काका भेटला होता का थोडा वेळ? काय बडबड करतोस तू? हे मला सांग, मी कोण आहे? कन्फर्म भेटला होता विश्वजित काका. अरे काय, कोण आहे, काही विचारतोयस का? तू यश आहेस? करेक्ट, यश आहे मी तुझ्यासाठी. हा. जगासाठी मी कोण आहे? हा, जगासाठी तू यशवर्धन चौधरी आहेस. यशवर्धन चौधरी, कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीचा मालक, बिझनेसमॅन ऑफ द इयर वगैरे वगैरे. हे सगळं असून सुद्धा नेहाने मला नकार दिला, कारण तिला माझ्या पैशांशी, माझ्या स्टेटसशी काही घेणं देणं नाही. तिला फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की तिचा मित्र यश तिच्याशी खोटं बोलला. अरे ये तो मैं पहिले ही बोला था, तिला नाहीये तुझ्या स्टेटसशी घेणं देणं. ती तुझ्यातल्या मित्रावरती प्रेम करते, आधीच सांगितलं होतं मी. पटलं ना आता तुला? यू राईट, पण मला तेव्हा पटत नव्हत्या या गोष्टी. ठीक आहे यार, पण त्यासाठी जर का मला सॉरी बोलावं लागलं तिला तर इट्स ओके. कसं असतं ना, प्रेम हे पावसासारखं असतं. आपल्याला पडावं असं वाटलं ना तेव्हा तो पडत नाही. तुला सॉरी म्हणावंच वाटेल, पण आता तिने तुला नकार दिला ना, तू आता सांगितलंस मला. मग ठीक आहे ना, मी तर प्रेम करतो तिच्यावर, मी बोलेन सॉरी तिला यार. आणि म्हणजे किती वेळा सॉरी बोलायला लागलं तरी माझी काय हरकत नाही. जे घडलंय त्यात माझी सुद्धा चूक आहे ना समीर. सो इट्स ओके, आय विल से सॉरी. आणि समजा ती नाही म्हणाली तर? नाही म्हणाली तर मी जोपर्यंत ती हो म्हणत नाही तोपर्यंत सॉरी म्हणत राहीन. एक ना एक दिवस ती मला माफ करेल, समजून घेईल आणि हो सुद्धा म्हणेल. आणि त्यासाठी जर का मला आयुष्यभर तिला सॉरी म्हणायला लागलं ना समीर, तरी माझी काही हरकत नाहीये. हे काय आनंद झालाय मला, आनंद. मी इथे आलो होतो तुझं सांत्वन करायला, कारण मला असं वाटलं की तू हरलायस, पण आता मला तसं वाटतं की मीच जिंकलोय. क्या बात है. मला असं वाटतं ना, मीच नव्याने प्रेमात पडलोय. तू कोणाच्या प्रेमात पडले? मी प्रेमात नाही पडलोय, प्रेमात पडल्यासारखं झालंय. माझी पप्पी का घेतली? सहज घेतली. प्रेमात पडलो तर सगळ्यात आधी मी तुझ्याच प्रेमात पडतो ना नेहमी. का नम्रता? कोण नम्रता? मी त्या बागेमध्ये आपण गेलो होतो तेव्हापासून ऐकतोय. कोण नम्रता? शेफाली. ए काही काही काय बोलतोस तू? गच्चा. असं काही नाही. परी ऐक ना, आपण म्हणलो आपल्याला बोलायचं नाहीये. ए भाईला काय झालं? काही नाही. मग तुम्ही दोघे असे गप्प का बसलात? अगं आम्ही भांडलोय ना. का? काय झालं भांडायला? ते माहित नाही, पण आम्ही भांडलोय. अगं खरंच आम्ही भांडलोय. अगं पण काहीतरी कारण असेल ना, असंच कोणी कशाला भांडेल? बाकीच्यांचं माहित नाही, पण आम्ही भांडलोय ते माहिती. हो की नाही ओजस? सॉरी, मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये.
डोक्यात जाताय तुम्ही दोघं पण आता माझ्या. काय झालंय ते पटापट सांगा, नाही तर दोघांना एक एक फटका देईन. आठवलं. आता मध्येच काय आठवलं? आम्ही एकमेकांशी का नाही बोलत आहे ते आठवलं. नशीब माझं. आता बोला पटापट. आम्हाला एकमेकांशी बोलायचं नाही म्हणून आम्ही भांडलो. डोक्यावर पडलात काय तुम्ही दोघं? अरे लोक भांडण झाल्यावर एकमेकांशी बोलत नाही आणि तुम्हाला बोलायचं नाही म्हणून एकमेकांशी भांडताय. नक्की खरं बोलताय ना? बरं ते जाऊ दे, पण आता तुम्ही दोघांनी मिळून बट्टी करायची. हा चला चला चला, बट्टी करा बट्टी करा. अगं पण आता एकदा सांगितलंय ना, बट्टी करायची म्हणजे बट्टी करायची, ते पण आत्ताच्या आत्ता. चला चला, बट्टी करा बट्टी करा बट्टी करा. आणि आता जर कारणाशिवाय भांडलात ना तर तुमच्या दोघांना एक एक खवडा देईन ना. आणि मी गेल्यावर भांडू नका काय. बाय. कसं वाटलं तुला माझ्याशी भांडून? चांगलं नाही वाटलं. मला पण नाही आवडलं. भांडल्यावर काय मजाच येत नाही. आई आणि फ्रेंड तरी का म्हणतात ते माहितीच नाही. त्यांना पण मजा येत नसेल तरी आई आणि फ्रेंड का म्हणतात तेच कळत नाही. आता गुड्डी ताईने जसं केलं तसं का नाही करत तू? म्हणजे ती येईपर्यंत आपल्यात कट्टी होती, आल्यावर मग बट्टी झाली. तशी तू पण त्यांच्यात बट्टी कर ना, म्हणजे तुझ्या फ्रेंड तुला भेटायला नक्की येईल. बट्टी करायची असेल तर मला फ्रेंड बरोबर बोलायला लागणार ना. बोल ना. आई तिच्या फोन वरनं बोलूच देत नाही, खूप चिडचिड करते. अच्छा असं आहे का? तू बंडू काकांच्या फोन वरून का नाही फोन लावत? हा, हे तर माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं ना. थांब, मी बघते काय करायचं. ए ए ए ए थांब. कोण तू? इथे काय करतेस? अगं मी तुझ्याशी बोलतोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. काका, अहो मी परी. कोण परी? तुम्ही मला ओळखलं नाही? ओळखलं असतं तर विचारलं असतं का? अहो पण असं कसं तुम्ही मला ओळखलं नाही? तुला ओळखायला तू का आमच्या सोसायटीची चेअरमन आहेस का? ते काय असतं? माहित नाही ना, मग विचार नको करूस. मी काय विचारलं त्याचं उत्तर दे. काय विचारलं होतं? तेच तर आठवत नाही आता मला. मी पण विसरली. तुम्ही आठवत तोपर्यंत मी काकूंना भेटून येते. ए ए ए लबाड मुलगी, मी काय विचारलं होतं ते तुला चांगलं आठवत आहे हो ना? मग तुम्ही काय विचारलं होतं तुम्हाला चांगलंच माहितीये. मी तुला तू कोण आहेस ते विचारलं होतं. आता मी कोण आहे ते असंच आठवून बघा. अगं आठवत नाही म्हणूनच विचारतोय ना. आता पुन्हा विसरण्याआधी पटकन काय ते सांग मला. मी परी. अगं तू बरी आहेस का असं नाही विचारलं मी. तू कोण आहेस असं विचारलं. नाव काय तुझं? परी. परी नाव आहे माझं. परी? मग राहतेस कुठे तू? तुमच्या शेजारी राहते ना. काहीतरी काय. आमच्या शेजारी तो ओजस नावाचा मुलगा राहतो. दिवसभर व्हरांड्यात खेळत असतो, दिसतो मला. तू कधी दिसत नाहीस ते? मी तर रोज तुमच्याचकडे असते ना. आणि मग मला कसं माहित नाही? कारण तुम्ही सगळेच विसरतात. हे कोणी सांगितलं तुला? अहो ते सगळ्यांनाच माहिती आहे. मग मला कसं माहित नाही?